नमस्कार साथियों, मैं अन्ना दवनकर आपका राजर्षि न्यूज उज्ज्वल भारत यूट्यूब चैनल में सहर्ष स्वागत। दोस्तों, आप जो वृक्ष देख रहे हैं वो ऐसा वृक्ष है, वो ऐसा पेड़ है, ऐसा झाड़ है, उसको कल्पवृक्ष बोला जाता है। उसका बॉटनिकल नाम है एडनसोनिया डिजिटाटा। एडनसोनिया डिजिटाटा ये उसका बॉटनिकल नेम है। और ये आप जो वृक्ष देख रहे हैं, ये वृक्ष महाराष्ट्र की शिरडी स्थान पे 5 किलोमीटर के अंतर पे जहाँ साकुरी गांव है, शिरडी से आप जब सिंगनापुर जाते हो तो बाएं हाथ को यानी पूर्व की दिशा की ओर 5 किलोमीटर अंतर पे ये वृक्ष आपको दिखेगा। आप उस वृक्ष के पास जाओगे तो आपको प्रसन्नता एवं शांति प्रदान होगी। जब हम उस रास्ते से गुजर रहे थे, जानबूझकर हम लोग उस पेड़ को देखने के लिए वहाँ पे गए। जब देखा, उस पेड़ को देखा तो हम देखते रह गए। ऐसा पेड़ हमने आज तक मेरी ज़िंदगी में कहीं भी नहीं देखा। इस ऋतु में पौधों को पत्ते नहीं होते, ज़्यादा कर पत्ते गिर जाते हैं। जब हमने इस पेड़ को नीचे से ऊपर तक देखा, कुछ अजीब सा महसूस हुआ, तो हमारी जिज्ञासा बढ़ गई और हमने इस पेड़ के बारे में जानना चाहा। उधर एक साइन बोर्ड लगा था। ये पवित्र एवं पुरातन वृक्ष जो लगभग 200 से 250 वर्ष पुराना है। और मुझे एक मालूमात हो गई कि ये एशिया खंड में, जो एशिया खंड है, वो खंड में एक ही पेड़ है। तो ये 200 से 250 वर्ष पुराना है। ये वृक्ष शिवराव रामचंद्र जी पेड़ी के बगीचे में खड़ा है, जिसके मालिक स्वर्गीय चंद्रभान जी सांड, उस ज़मीन का जो मालिक है स्वर्गीय चंद्रभान जी सांड है। ब्रैकेट में अवसान 7/12/1911 ब्रैकेट पूरा। स्वर्गीय खुशाल चंद जी सांड अवसान 5/11/1918। यो दौलत राम जी सांड अवसान 28/10/1924 थे। अभी आपको मालूमात हो गई कि इस जमीन के मालिक कौन है। श्री सद्गुरु साई बाबा यानी साई बाबा समाधिस्थ होने के पूर्व तक, श्री सद्गुरु साई बाबा समाधिस्थ होने के पूर्व तक हमेशा पैदल ही शिरडी से राहता चंद्रभान जी, खुशाल चंद जी एवं दौलत राम जी से मिलने चले आते थे। श्री सद्गुरु साई बाबा चंद्रभान जी खुशाल चंद जी से मिलने से पूर्व नियमित इस बगीचे में ही रुकते थे। उनके आगमन की सूचना मिलते ही अत्यंत उत्साहपूर्वक वाद्य वृंदों के समेत उनका स्वागत करते हुए उन्हें चंद्रभान जी तथा खुशाल चंद जी के पीढ़ी तक लाया जाता था। तदुपरांत श्री सद्गुरु साई महाराज साई बाबा खुशाल चंद जी के निवास स्थान पर ही उन्हीं की इच्छा के अनुसार भोजन अथवा
अल्पाहार ग्रहण करते थे एवं उनके परिवार के सभी सदस्यों को आशीर्वाद देते हुए खुशहाल चंद जी की घोड़ा गाड़ी से शिरडी के लिए प्रस्थान करते थे। ओम साई। वो साल है 1 जून 2017। औरंगाबाद हाईकोर्ट यानी महाराष्ट्र का जो हाईकोर्ट है, एडवोकेट हाईकोर्ट के वकील CV कुर्हाड़कर पवित्र क्यों माना जाता है, क्यों नहीं? वहाँ के एक भक्त है, पुजारी है कि जिन्होंने साईं बाबा के इस स्थान को हमें बताया, जो आप सुन सकते हैं। मैं पत्रकार हूँ, वो हिसाब से मैंने कोशिश की। बातें मराठी में है, कुछ हिंदी में है, तो आप सुन सकते, देखिए। और आप इस वृक्ष के पेड़ का दर्शन नियमित करने से आपके घर में खुशहाली आएगी। या परिसराची स्वच्छता करणारे मी मराठी समाजाचा आहे. मग मी या जेलमध्ये का आलो आहे स्टडी करतो मी. अच्छा 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 कारण तिथे फेडायला आलेलो आहे आपण. अच्छा. तसं मी तुमचा भाऊ आहे आणि मला जेलमध्ये 10 वर्ष सजा झाली काही कारणाने. बर. हा हा. तुमच्या घरी कार्यक्रम असले तर लोक नाव घेऊन जामीन वाढतात तुम्ही. पण ज्या कुटुंबात चलून त्या जेलमध्ये जामीन चालत नाही. बर. मोठं संत होते ते 250 वर्षापूर्वी झाले. बर. तिथे साईबाबा बसत होते. हा. त्यांना उद्भत ज्ञान मिळते इथं बसल्यावर. अच्छा. हा. जीवनात कोणता माणूस आला त्याच्या चेहऱ्याकडे बघून हा. त्याला सांग दिशा जायची. अच्छा. मनोज कुमारने पिक्चर काढला, रोके कपडा मकान. हा, मनोज कुमारने. हा हा. या भाषण देणेवाले, राशन देणेवाले नाही, त्यांनी सगळी फिल्म विकली आणि साईबाबाच्या मठात ग्रंथ वाचत बसले. बर. की साईबाबा इतके लोक मानतात, मग आपण बी थांबतो. मग त्याला कळलं साईबाबाला ज्ञान कुठे मिळालं. मग या झाडापाशी मग तो इथं 3 महिने जप करतो. आणि मग त्याने मालकाला म्हणला त्या नाऱ्यापासून ही जागा मला द्या, मी इथं ध्यान मंदिर करतो. बर. तेवढे नाही, जे ते त्याच्या कर्माने आलेले ते कर्माने सुधरलं, सांगून काही उपयोग नाही. अच्छा. मोठे मोठे कीर्तनकार, प्रवचनकार, ज्ञानेश्वर, विठ्ठल मानवाला सांगून सांगून थकले, तरी माणूस ठिकाणावर आहे. त्याच्या कर्मानुसार तो घडी चलन, पाप करणे का पुण्य करणे. बरोबर. मग त्यांनी शिर्डी साईबाबा काढला, त्याला शिर्डी के साईबाबा पिक्चर काढला आणि त्याच्या गावाकडे गेला, तिथं मंदिर बांधलं. तिथे परत पिक्चरचा नाद नाही झाला. आणि मग लोकांना कळलं की काय 800 वर्षापूर्वी झाडे भारतात कुठेच नाही. तिथं परत तिथे वाळलं ते. हो, तेच ना. मग तरी याला पाला येतो, फुलं येते. हा 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 हा. 250 वर्ष कशाला पाहिजे. या झाडाचं कोणी हात लावून डोकं ठेवलं, जर म्हणत आपल्या इच्छा असेल तर लग्न होते, मुलीबाई होते, अच्छा. भांडणं होते, पैशाची हा हा हा. सगळ्या इच्छा पूर्ण करते. फक्त त्याचं 8 कोणती असते, घरचं अन्न खायचं, बाहेरचं खायचं नाही. अच्छा. तुम्ही डॉक्टर आहे आणि मी पेशंट आहे. हा हा. तुम्ही मला गोळ्या इंजेक्शन घेतो म्हणजे बाबा बटाटा न खाऊ. बर बर. आलं लक्षात. तसं हे झाडं जमिनीतून जे उगतं ते खाल्लं ना. आता पंजाबचे लोक आपल्या रोडवरून स्वयंपाक करून खाते. जगामध्ये 1 नंबर आहे. यस, खरं आहे ते. आणि आपले वडापाव, कामुक खा, तमुक खा, त्यात काय टाकतात माहीत नसतं. खरं आहे ते. त्यामुळे घराघरात बांधलंय. आणि परत ज्याला जमीन आहे, घर आहे, त्याला वाईट ना बँक कर्ज करून जप्त होतात जमीन. त्यांचे आई वडील श्राप देते, त्याचे आमच्या पोरांना जे तर राहतं त्यात चांगलं. आपला भाग सगळा शापित आहे. पण परमेश्वरांनी आपल्याला एक चमत्कार केला की जगाचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी तो स्वतःचा अभ्यास केला. तू या कुटुंबात राहा आणि तुला तुझं आहे तुझ्या उशापाशी तू पुढच्याच जगापाशी. मग या झाडाचं एक फळ, नवनाथाचं फळ, करिताचं एक फळ झाड आणि अशोकाचं झाड घरापैकी असतं तर सगळे दोष निघून जाते. अच्छा. त्याचा फायदा गुजरात, अहमदाबाद, राजकोट, मद्रास आणि भारतामध्ये 1 नंबर आहे. बरोबर. आपण दुसऱ्याचं धुणं, खरंय. हे मी एकदम सहमत आहे. दुसऱ्याचं धुणं धुता आपण. मी कोण आहे मला माहिती. तुम्ही कोण आहे. आता तुमचं
उद्या पत्र पाठवायचं, फोन करायचं, तुमचं नाव काय त्याच्यावर येईन का दुसऱ्या नावावर येईन. आता तुझा कोणी मित्र नातेवाईक असला तुला आवडला तर तुझा फोन नंबर घेईन ना या त्या खरं नावाने. हा हा मग तसं आपलं नाव कुठे, आपण कोणत्या कुटुंबात आलो, हा हा त्यांचं काय ऋण आहे आपल्याला, हम्म. हे फेडल्याशिवाय नाही. मुक्ती नाही तशी, नाही. नाही मुक्ती. आता तुम्ही जाऊ दे, माझी बडबडी गेली खड्ड्यात, तुम्हाला देवाने 2 डोळे दिले, डोकं दिलं, बुद्धिमत्ताने दिली तुम्हाला. मला सांगा, तुम्ही डोळ्याने आणि बुद्धिमत्तेने ऐकले की ते शेळीला पिल्लं बकरीला? 3 पर्यंत ऐकले मी. हां. आणि माणसाला, माझ्याच भावाला 6 पोरीने 1 पोरग आहे. अरे बापरे. कोणाला किती होतात पोरं, माणसाला गॅरंटी नाही. हा हा कुत्र्याला हां. ते बघ, ही बाई खरंच हा आता लक्ष्मी आहे ती. हा, अभ्यास आपल्याला नाही, हे पहिला अभ्यास करायचा मग जगात करायचा. अच्छा. आता मला सांगा ताई, कुणी कुत्रं कापून खाताना पाहिलं कुणी? नाही 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 नाही. माणसं कापून आणि बकऱ्या बोकड्या कापून खाते भारतात. हम्म. आता आपली 4थी 5वी पिढी असेल, कधी आलं का मटण शॉर्टेज? पुण्याला भेटत नाही, कोल्हापूरला भेटत नाही. साखरेचं शॉर्टेज, गव्हाचं शॉर्टेज, तेलाचा, पण मटण शॉर्टेज ऐकलं का? आणि बकऱ्याचं कळप आहे भारतात, माणसाचे कळपाचे कळप आहे, कुत्र्याचे कळप आहे कुठं? तो काय म्हणतो, भरनिष्ठा फळ कुत्र्याला मी 5-5, 6-6 पिल्ले देतो, तरी त्या समाजाला मी वाढवीत नाही. का वाढवीत नाही? जेवढून गेलं तुकडा टाका नाका टाकू चावत नाही. तो चावतो कोणला? जे चोऱ्या माऱ्या करतो, पैशाचा दुरुपयोग करतो, लोकांचे घर बरबाद करतो, वाईट नाद लावतो, गुटखे खातो, सिगरेट पितो, तर मग त्यालाच चावल. आणि बॉम्ब कुठं पुरल्यावर कुत्रं शोधतो, आणि चोर कोण शोधतो? कुत्रं. म्हणून त्याचा एकदा जन्म. आणि माणसाचा जन्म काय आहे? आता तू माझी बहीण आहे, मी तुला फसवलं 5-50 हजारला, 5,000ला, माझा आत्मा गेल्यावर ते परत मला फेडायला यावं लागेल. म्हणून माणसं फेडायला येते. बरोबर. जमीन खाते, कोणाला वाईट नाद लावते, वरती आता मी गेलो उद्या, सगळे नाते मोठीला आले. अरे या माणसाला आम्हाला असं केलं, त्या माणसाला काहीतरी म्हणते ना माझ्याबद्दल, ती आहे साठ दिली नव्हती वर. आणि मग आपला आत्मावर एवढी जाती उदाऱ्या हे खालच्या फिरून आहे. म्हणून माणूस जन्माला येतो, म्हणून माणूस वाढत चालतो. आणि बकरी बोकड्या कापताना तर पडते, जे मला कापीन, जे मला खाईन, ते माझ्या जन्माला येईल. म्हणून मी आता पावसाळ्यात बरोबर आहे, आलं लक्षात. खायची बाकी केलं, पहिलं आपली स्टडी करायची, जगाची स्टडी नाही करायची. आता पंतप्रधान कोण आहे? मोदी. तो चाय पितात. मग आपल्या भारतामध्ये किती मोठे मोठे लोक येतं, ते का नाही झालं? भरपूर ज्ञान आहे बाबांना, खूप ते खूप. काय नाही झाले? आम्ही तुमच्या पुढे फेल आहे बाबा. काय यांना विचारत तुम्ही कोण आहे? काय काय? पहिले आपली स्टडी करायची, आपण कोण आहे, याच कुटुंबात का आलो, या समाजात का आलो. बाकी आहेत. आता तू भाऊ आहे माझा, मी तुला फसवलं, परत मला फेडायला यावंच लागेल. खरं आहे. खालची बाकी फिटल्याशिवाय मोक्ष नाही बाबा. तुकारामला नाही, इचू फिटलेल्या लोकांनी खेळ ठोकले, आणि आता मंदिर आहे. खरं आहे. तुम्हाला इथं कोणत्या नाही. आता तुमची स्वतःची स्टडी करा ना पाहिजे. हे झाडाचं नाव काय बाबा? गणपती. तुम्ही आज 2 जण जा, डोकं लावा हाताला. आम्ही या कुटुंबात, या गावात, या समाजात का आलो आम्हाला माहिती आहे. आमच्या कुटुंबाची मुला जाण्याची उन्नती कर, आमची उन्नती कर. आणि आम्हाला चिंता येऊ नको, चिंता येत नाही. आणि कधी लक्ष्मी तुम्ही कुठं राहिलं? आम्ही कधी आलं ना, ते फळ वाळले ना, कधी आता रुपयाचे फळ वाळलं तर पडलं खाल्लं घेऊन जा. आणि त्याला काय करायचं? लाल फडकं घ्यायचं, त्याला चांगलं धुवायचं, गाईचं गोंद करून आपलं चांगलं पाणी आणि कोणतं व्हायचं. 1 रुपयाने 1 रुपये शिकता. आणि घरात जेवढं असं लांब हरकून असतं ना, 1 रुपये ते खायचे. आणि घरातून चौकून फिरायचं आणि प्रार्थना करायची. धरती माता, जमीन घर कसं वाता वाता लाट वाता वाता आमच्या कुठं आलो, काय दोष आम्हाला माहीत नाही. आम्ही इथं खातो तिथं झोपतो, काय दोष येऊ नको जो आम्हाला. इथं वाटून तिथं शिफ्ट कर, नाही इथं उन्नती कर, असं चौकून फिरायचं आणि हातून बांधायचं. म्हणजे बाहेरची जरा घरात येत नाही. तसं आता तुम्ही मंदिरात पाय ठेवलं, तुम्हाला घरचे विचार येतो का? नाही. देवाचे विचार येतो ना, बाबा आणि झाड कमी. तसं घर आपलं मन मंदिर आहे. जगाचा विचार नाही करायचा. सगळे राव नाही बाहेर. आपलं कुटुंब कसं चालेल हे बघायचं, जगाचा विचार नाही करायचा. फक्त जगाचा विचार कोण
आपले नातेवाईक मित्र कुणी आले घरी बाबा चहा पी पाणी पी एवढंच करायचं. तो काय करतो काय काय विचारच नाही करायचं. ते पाप आपल्या डोक्यात येतो आलं लक्षात. आता माझं घरी आलो दोघं जण आणि माझ्या बायकोने थोडा आपण स्वयंपाक केला. तुम्हाला राग येतो का नाही ते? ते अन्न खाल्ल्यानंतर त्याचा फायदा कुत्रा धामधडा मद्रास केरळ त्याला भारतामध्ये एक नंबर आहे. राज्य कोण करतं त्याच्या हातात राज्यात भांडणं राज ठाकरे भांडणं शरद पवार आणि पवारचं भांडणं आपण टाळ्या वाजली. आपलं भूमीचं पाप चाललं. पहिले जुने लोकांचे राव करी ते राव करीत नव्हतं. आता राव करतो गाव टाळ्या वाजली. त्याचं फळ आहे. फक्त आपल्याला पुण्य कोणते आपण त्या घरात जन्मलो ते नीट चालायचं नीट वागायचं. नाही वागलं ना आपल्याला रद्दी गोळा करीत ठेवायला.